एमपीएससी गट क भरतीच्या ऑनलाईन अर्जात PESA पर्याय उपलब्ध नसल्याने अनुसूचित क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। चंद्रपूरमध्ये PESA अंतर्गत जागा निघाल्या, मग यवतमाळला PESA लाभ का नाही असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केलाय। ऑनलाईन अर्ज भरण्याची 10 ऑगस्ट ही अंतिम तारीख असल्याने तातडीने PESA पर्याय उपलब्ध करून अर्जाची मुदत वाढवावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील बहुल आदिवासी जो जिल्हा यवतमाळ म्हणून ओळखला जातो, तर या संदर्भात आम्ही जिल्हा कार्यालयामध्ये संपूर्ण पेसा अंतर्गत विद्यार्थी आलेले आहोत। एकमेव याचं कारण असं आहे की आज यवतमाळ बहुल जिल्हा आदिवासी जिल्हा असूनही इथं पेसाच्या हा जागा आहे, 0 जागा आहे। फार मोठी शोकांतिका आहे। कारण ते याचं एकमेव असं कारण आहे का इथचं प्रशासकीय जो डिपार्टमेंट आहे, आदिवासी जे खातं आहे हे बोगस खातं आहे। कारण ते कुठेतरी डावलले जात आहे। कारण ते महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्ह्यापैकी चंद्रपूर जिल्हा हा एक पेसामध्ये टाकण्यात आलेला आहे। कारण की तिच्या पालकमंत्र्यांना मान्य श्री अशोकजी उईके हे चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री आहे। तर आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो, तर आम्ही त्यांना प्रश्न केला, सर तुम्ही 13 जिल्ह्यापैकी एकच जिल्हा का बरं टाकला, चंद्रपूर जिल्हा? तर त्यांचं स्पष्ट मत होतं की नाही बा, मीचा पालकमंत्री आहो। त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री नसताना सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास मंत्री आहो। इथचा माझा प्रत्येक आदिवासी विद्यार्थी हा बेरोजगार असल्यामुळे मी इथचा पहिला विचार करीन आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्याचा विचार करील। या गोष्टीचा विचार नको ते करता बाकीच्या 12 जिल्ह्यांना डावलण्यात आलेला आहे। तरी हे फार मोठी शोकांतिका आहे। आणि त्यातल्या त्यात सर्वात मोठी शोकांतिका आताच विद्यार्थ्याचं दिल्लीला जे आंदोलन झालेलं आहे, तरी आमच्याच आदिवासी विकास महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांनी GR असा काढलेला आहे की याच्यानंतर विद्यार्थी आंदोलन करणार नाही, विद्यार्थी कोठी बसणार नाही, विद्यार्थी कोठी हक्कासाठी लढणार नाही। अरे त्यांना आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईकेंना हे माहीत नाही की संविधान काय म्हणते, 32 कलम काय म्हणते की स्वातंत्र्याचा हक्क आहे। भारतामध्ये आज लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपल्या न्यायाच्या विरोधात बंड करण्याचा अधिकार आहे। तर आज आम्हाला GRच्या माध्यमातून जर आमच्या विद्यार्थ्याचे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असेल तर शेवटी आम्ही बिरसा मुंडाचा तीरकामटा सुद्धा हातामध्ये घेतल्याशिवाय सोडणार नाही। आणि ह्या आदिवासी मंत्र्यांना व आदिवासी बंडखोरांना आम्ही रस्त्यावरून आणून शेवटी वेळ पडलं तर त्यांना वळवून सुद्धा आमच्या हक्काच्या जागा व आमच्या हक्काच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही। हे माझा महाराष्ट्रातल्या संपूर्ण आदिवासी विद्यार्थीतर्फे इच्छा आदिवासी विकास मंत्र्यांना इशारा आहे। जय श्री मंगेश वासुदेव शिडा। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ।